वारंवार या पीडितेच्या मोबाईलमध्ये काही इंस्टाग्राम लिंक्स, युट्यूब लिंक्स, काही रील्स टाकण्यात आलेले होते जे थोडे चिथावणीकारक होते. त्याबाबत सखोल तपास करणं आवश्यक आहे. हा एक मुद्दा कोर्टासमोर मांडला गेला. तपासात असे आलेलं आहे की ह्या पीडितेच्या घरी या आरोपीने जाऊन त्या नमाज बुरखा याबद्दल काही कारवाई केलेली आहे. त्याबद्दल सखोल तपास करणं आवश्यक आहे. तिचं नाव हनिया ठेवण्यात आलेलं होतं. या नावाबद्दलचे काही डॉक्युमेंटेशन मिळालेलं आहे. मालेगाव मधल्या काही लिंक्स नामांतर करण्यात सक्रिय असल्याबद्दलचा तपासात आलेला आहे. तर त्या लिंक्स एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे, हे एक कारण होतं. त्यानंतर ह्या महिलेला पीडिताला मलेशियामध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीमार्फत जॉब देऊन पुढे पाठवायचा विचार होता. त्यात काय मनी ट्रेल आहे. वारंवार या पीडितेच्या मोबाईलमध्ये काही इंस्टाग्राम लिंक्स, युट्यूब लिंक्स, काही रील्स टाकण्यात आलेले होते जे थोडे चिथावणीकारक होते. त्याबाबत सखोल तपास करणं आवश्यक आहे. हा एक मुद्दा कोर्टासमोर मांडला गेला. तपासात असे आलेलं आहे की ह्या पीडितेच्या घरी या आरोपीने जाऊन त्या नमाज बुरखा याबद्दल काही कारवाई केलेली आहे. त्याबद्दल सखोल तपास करणं आवश्यक आहे. तिचं नाव हनिया ठेवण्यात आलेलं होतं. या नावाबद्दलचे काही डॉक्युमेंटेशन मिळालेलं आहे. मालेगाव मधल्या काही लिंक्स नामांतर करण्यात सक्रिय असल्याबद्दलचा तपासात आलेला आहे. तर त्या लिंक्स एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे, हे एक कारण होतं. त्यानंतर ह्या महिलेला पीडिताला मलेशियामध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीमार्फत जॉब देऊन पुढे पाठवायचा विचार होता. त्यात काय मनी ट्रेल आहे.